शिवसेना उपनेते व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. इंद्रावती हॉस्पिटल येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे व नवी मुंबईत शिवसेना उपनेते व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर इंद्रावती हॉस्पिटल येथे 12 ते मार्च 20 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, अंजिओग्राफी आणि अंजिओप्लास्टीसह विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि किडनी स्टोनवरील उपचारांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऐरोलीमधील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विजय चौगुले यांच्याकडून करण्यात आले. कसे दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरा करत असताना दरवर्षी काहीतरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून आम्ही काही ना काहीतरी मदत आमची होत असते. आम्ही यावर्षी सुद्धा हे सतत आता 3रं 4थं वर्ष आहे आमचं. कंटिन्युटी आम्ही इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून एन्जिओग्राफी करतो, एन्जिओप्लास्ट करतो. म्हणजे काय आढळलं तर मग एन्जिओप्लास्ट मधून काय वाटतं ओपन हार्ट सर्जरी हे सुद्धा इथे करायची आम्ही मोफत करण्याचा सर्व प्रयत्न करतो आम्ही करतो सुद्धा. आणि या ठिकाणी डायलिसिस मशीन आहेत. मागच्या वर्षी आम्ही डायलिसिस मशीन दिले. आम्ही मोफत डायलिसिस इथे चालू केलेले आहे. या इथं ज्येष्ठ नागरिक संघाचे इथे बसलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आयुष्यमान कार्ड आणि परत तुमच्या इंद्रावती हेल्थ कार्ड अशा गोष्टी आम्ही यांना देतो. आणि वाढदिवस येत असतात, जात असतात, पण काही गोष्टी अशा करायच्या असतात तर ते सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ व्हावा. वाढदिवस माझा वाढदिवस म्हणून मला याचा लाभ घेण्यापेक्षा मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय चांगल्या गोष्टी काय करू शकतो याचा आम्ही प्रयत्न करतो. कारण एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्ट या सर्व गोष्टी आहेत. या सर्व महागड्या गोष्टी आहेत. त्या महागड्या गोष्टी आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून फ्रीमध्ये करून देण्याचा आमचा प्रयत्न चाललेला असतो. आता यावेळेस गुडघ्याची शस्त्रक्रिया अशा पण गोष्टी आहेत, त्या पण गोष्टी आम्ही फ्रीमध्ये करून देतो. म्हणजे आमचा उद्दिष्ट हाच ठेवलेला आहे की माननीय आमचे पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने आरोग्य सेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेलं, तसे या नव्या मुंबईमध्ये शक्यतो जास्तीत जास्त ऐरोलीमध्ये मी स्वतः लक्ष घालतो. आपल्या इंद्रावती हॉस्पिटलचं पूर्ण मॅनेजमेंट लक्ष घालते. अशा पद्धतीने आम्ही मागच्या वेळेस ॲम्ब्युलन्स, डायलिसिसच्या मशिनरी या सर्व यावर्षी सुद्धा ॲम्ब्युलन्स नवीन. आता 14 तारखेला ॲम्ब्युलन्सचं खासदारांच्या हस्ते उद्घाटन आहे. त्यासाठी आम्ही एक सेपरेट ॲम्ब्युलन्स घेतलेली आहे. आणि ते काही मशिनरी पण आम्ही फिजिओथेरपी वगैरे सर्व अशा मशिनरी आम्ही घेतलेल्या आहेत. तर त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला व्हावा. आणि हा आठवडा सर्वसामान्य जनतेसाठी असावा. हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल चालतंय, हॉस्पिटलचं पेशंट येतात जातात, पण हा पूर्णपणे हा आठवडा 6 दिवस कंटिन्यू 12 तारखेपासून 20 तारखेपर्यंत म्हणजे 8 दिवसाचा आम्ही सर्व आरोग्यासाठी आम्ही ठेवलेला आहे. आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा लोकांनी घ्यावा हा माझा संकल्प आहे. साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 12 मार्चला आपण प्रत्येक वर्षी आपण 12 मार्चला कॅम्प करत आलेलो आहे आरोग्य
कॅम्प आपल्या इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण दरवर्षी करत आलेलं आहे. मागच्या वर्षी साहेबांनी डायलिसिस मशीन दिलेले आहेत, आपल्याला ॲम्ब्युलन्स डोनेट केलेली आहे. यावेळेला साहेबांनी फिजिओथेरपीचे काही मशीन्स आहेत, आपलं डिपार्टमेंट भरत आहे, तर त्या फिजिओथेरपीच्या मशीन्स आपल्याला अत्याधुनिक रोबोटिक मशीन्स आपण साहेब डोनेट करणार आहे. आणि यावर्षी आपण जो कॅम्प घेतलेला आहे एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी हृदयविकाराचे जे काही आजार आहेत त्याप्रमाणे यावेळेला नवीन ॲडिशनल आपण PKR घेतलेलं आहे, गुडघ्याची शस्त्रक्रिया. आतापर्यंत 10 पेशंटचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. 20 तारखेपर्यंत हा कॅम्प सुरू राहणार आहे आपला, 20 मार्चपर्यंत. काल 2 दिवसापूर्वी आपले नोंदणी झाल्या, नोंदणीमध्ये 500+ पेशंट आपल्या नोंदणी झालेले आहेत. तर आज 12 मार्च रोजी 150+ पेशंट आपले आत्तापर्यंत चेकअप करून झालेले आहेत. अजून काही तपासण्या बाकी आहेत, काही रुग्ण आहेत त्यांना उद्या बोलवलेलं आहे आपण. तर त्याप्रमाणे एन्जिओप्लास्टीचे काही पेशंट आता माझ्याकडे लिस्ट आलेली आहे, पण आपल्या गुडघे तपासणीचे 10 पेशंट झालेले आहेत, त्यांची 20 तारखेपर्यंत शस्त्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. आणि मी आव्हान करतो की आज 5 वाजेपर्यंत जितके पेशंट असतील मुंबईतले त्यांनी नोंदणी करून घ्यावी आणि आपल्या आरोग्याच्या काय गोष्टी असतील, आपल्या एन्जिओप्लास्टी असेल, तर हृदयविकाराच्या मागण्या टेस्ट असतात त्या करून घ्याव्या. मोफत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण ठेवलेलं आहे. हा फायदा किती कोणत्या एरियाच्या नागरिकांसाठी असेल? नवी मुंबईतल्या सर्व नागरिकांना मी आव्हान केलं. आम्ही सगळं. आपलं नाव? मी शंकर चव्हाण, संस्थापक आणि